मेगा फायनलचा थरार बघा. कदर या ट्रॉफीला जो का डिरेक्ट हिट करेल, षटकार मारेल ट्रॉफीवरती, जी आमच्या अगदी व्यासपीठाच्या मधोमध आहे, त्या खेळाडूला आर्यन विचारे यांच्या माध्यमातून 50,000 पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे, क्या बात आहे. तर सन्माननीय 50,000. धारणी टीमच्या गोलंदाजाने कोणी विकेट हॅट्रिक घेतली, कोणत्याही गोलंदाजाने, तर भगवान दुर्गे, अशोक पिंगळे आणि कैलास दुर्गे यांच्या वतीने 2,000. ओके. तर पहा फायनल मॅच. रोशन दादा, ज्या पारितोषिकाची उत्सुकता प्रत्येकाला होती, शिवतेज क्रीडा मंडळचा जो बॅनर आहे डगआउट मध्ये, म्हणून मी प्रेक्षकांना सांगितलं थोडे बाजूला व्हा. आता डिरेक्टली मारला कोणी तर त्याला LED TV देण्यात येईल. SM स्पोर्ट्सच्या वतीने प्लेअर एडिशन बॅट 7070 ची देखील एक ब्रँडेड बॅट आपण मालिकावीर खेळाडूस देणार आहोत. एक श्रेयस मसे यांनी दिले SM स्पोर्ट्स, आणि दुसरे आम्हाला दिले यशस्वी स्पोर्ट्सने आमचे महेश पालांडे सर. फायनल मॅच, मेगा फायनलचा पहिलाच बॉल लॉफ करत असताना व्ही सेप मध्ये खेळले. मिड ऑफचा फिल्डर आहे, त्यांना बीट करताना बॉल निघाला मागे डीप मध्ये, आणि पहिल्याच बॉलला मात्र या ठिकाणी मिळाली ती म्हणजे सिंगल. खरं फायनलचा थरार. समीर सर, मला वाटतं आता आपण या स्पर्धेला निरोप देणार आहोत, आणि 365 दिवस आता प्रत्येक जण या स्पर्धेची वाट पाहिल. निरोप अद्यापही प्रेक्षक देत नाहीयेत, कारण 2 पारितोषिकं त्यांना पटकावचे. एका हाताने झेल त्याने पकडला तर 55,555, आणि दुसरं पारितोषिक असेल ते इलेक्ट्रिक स्कूटी, ते अद्यापही देणं बाकी आहे. लकी प्रेक्षकांसाठी मात्र खूप मोठं पारितोषिक या स्पर्धेतून मिळेल, इलेक्ट्रिक स्कूटी. आणि त्याचबरोबर एका हाताने जर का झेल जो पहिला प्रेक्षक पकडेल त्याला 55,555. खोलात टाकला बॉल, सन्मान दिला बॉलला, खोदून काढला अक्षरशः. पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना हा फटका पाहिला, सिंगल रन मिळाली बॅटिंग करत असताना टीम किरवलीला. किरवली संघ खेळतोय सध्या 2 धावांवरती. सलामीची जोडी अमित भोईर आणि प्रवीण पवार. 3 मॅचचे पॉइंट्स काउंट केले जातील. तुमचे विकेट, तुमचे रन्स, हे 3 मॅचेस पॉइंट केले जातील, आणि त्यानुसार बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि बेस्ट फिल्डरचा किताब देण्यात येईल. नेक्स्ट बॉल तयार, ओव्हर द विकेट. फुल लेंथ यॉर्करचा प्रयत्न होता, तेच सरार बॉल टाकलाय. खरं तर कौतुक करेल मी मच्छिंद्र रसाळचं. प्रत्येक सामन्यामध्ये मच्छिंद्र रसाळने चांगली गोलंदाजी केली, फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून त्याने चांगली जबाबदारी साकारली. एक हुकमी एक्का आहे खरं तर धारणी संघाचा गोलंदाजीतला कणा आहे, भिस्त आहे, आणि त्या कणाने नक्कीच या संपूर्ण स्पर्धेत धारणी टीमसाठी खूप चांगलं काम केलंय. गोरख रसाळ जे टीमचे कॅप्टन आहे, त्याने सांगितलं जर का आम्ही चॅम्पियन बनलो तर आम्ही दहीहंडीचे थरच लावणार ट्रॉफी काढण्यासाठी, अगदी वरती जी आपण पाहता आमच्या व्यासपीठाच्या अगदी मधोमध. त्यामुळे त्यांना देखील एक संधी आहे मोठी, चॅम्पियन कोण बनेल. चला, तर तिसऱ्या पंचांची डिमांड करण्यात आले. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय, तिसरे पंच तपासतील. तर आणखी एक मोठी अनाउन्समेंट प्रेक्षक तुमच्यासाठी करतोय. तुम्ही 2 हाताने फायनल मॅचचा पहिला प्रेक्षक कमाल कॅच जो घेईल त्याच्यासाठी तब्बल 21,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. 2 हाताने जरी पकडला तरी सुद्धा पहिल्या कॅचला 21,000 रुपयांचं पारितोषिक फायनल मॅच साठी देण्यात येईल. परंतु ती कॅच रिले नसली पाहिजे, एकानेच घ्यायची आहे. आणि पहिल्या कॅच साठी, आणि खेळाडू नसेल त्याने पकडले, जो प्रेक्षक पकडेल त्याला तब्बल 21,000 रुपयाचं पारितोषिक असेल, आणि एका हाताने जो पकडेल त्याला 55,555 भरघोस पारितोषिके. चर्चा राहील या सातत्याने स्पर्धेची. विभाग प्रमुख चषक 2026 या स्पर्धेचं दमदार आयोजन. प्रफुल्लदादा विचारे, पप्पूदादा यांच्या संकल्पनेतून साकारणारी स्पर्धा. तर आमचे रोशनदादा मोरे असेल, कार्यसम्राट, उपसरपंच मनोज येवले, संपूर्ण शिवतेज क्रीडा मंडळ, वंदे मातरम मंडळ, ग्रामस्थ मंडळ वावरले, या सर्वांचं मी विशेष या ठिकाणी आभार व्यक्त करेन. भरपूर चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण बातमीला निरोप आता देणार आहोत. शेवटचा सामना, फायनल मॅच. फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय समोर काउक कॉर्नरच्या दिशेने, परंतु झेल सोडलाय. 2 हाताने झेल पकडला असता तर त्या प्रेक्षकाला वावरलेकरांनी दिले असते तब्बल 21,000, परंतु संधी गमावले. षटकार मारलाय. मला वाटतं आदित्य तिकडे निरीक्षकच होता. आदित्य तिकडे पाहत बसला होता झेल कसा पकडतो प्रेक्षक, पण तिथे झेल झालेलं नाहीये. अमोलजी कदम आमचे डोकरे साहेब आपण पाहता त्यांचं आगमन, चंदुराणे दादांचं आगमन, सागर ठाकूर, स्वप्नीलबाईंचं आगमन, सर्व पाहुण्यांचं आपण करूया स्वागत. पहिल्या रात्रीपासून मोठ्या संख्येने मान्यवर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, आणि पहिल्यांदा अशी स्पर्धा पाहिली की शेवटच्या सामन्यापर्यंत एवढी गर्दी प्रेक्षकांची, आणि त्याचबरोबरने हे व्यासपीठ भरलेलं पाहायला मिळालं. हे प्रेम आहे प्रफुल्लदादा विचारे यांच्यावरती, या सर्व आमच्या मान्यवरांचं, प्रेक्षकांचं. रोशन दादा ग्रुपचं काहीतरी नाव आहे ना, महिन्यातून एकदा.
ऑन साईडला मारायचा होता, परंतु आता हा फसवा चेंडू स्लोवर होऊन मात्र इथे टाकला. गोलंदाज मच्छिंद्र रसांडे निर्धाव चेंडूचे होते सांगता, आणि आता व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. रिव्ह्यू वापरला. DRS ची मदत या ठिकाणी घेण्यात आली. चेक केलं जाईल. बॉल इट्स अ फेअर डिलिव्हरी, लिगल बॉल. अगदी आपण पहिला वाईड लाईन कॉरिडॉरच्या आतमधून बॉल निघाला विकेट किपरकडे. हे बघा, हे प्रेक्षक आहेत सध्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. सुवर्ण संधी आहे. जो पहिला प्रेक्षक आता या मॅच मध्ये झेल पकडेल 2 हाताने त्याला 21,000 आणि एका हाताने पकडला तर 55,555 रेकॉर्ड झालाय. मोठा इतिहास घडेल. इनसाइड आउट कबसला, इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल गॅप मधून काढला डीप मध्ये. चांगली फिल्डिंग. 2 धावा या बॉलवरती मिळतील. हळूहळू का होईना परंतु किरवली संघ एका चांगल्या टोटलकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली ती श्री भैरवनाथ किरवली संघाची, ती मात्र 10. मला असं वाटते कालच्या रात्रीतच किरवली संघाने चॅम्पियनपद पटकावलं. कर्जतमध्ये जी स्पर्धा संपन्न झाली त्या स्पर्धेचं त्याने चॅम्पियनपद पटकावलं. परंतु रोशन सर, या स्पर्धेच्या निमित्ताने मला असं वाटतंय की पारितोषिकांची उधळण करणारी टेनिस बॉल क्रिकेट विश्वातली सर्वात मोठी स्पर्धा एकमेव असेल ती मात्र विभाग प्रमुख चषक. डेफिनेटली आपण पाहता चर्चा राहील सातत्याने या स्पर्धेबद्दल. संपूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेचं नाव राहील. उत्तम दर्जाचं आयोजन आणि नियोजन, बक्षिसांची उधळण आपण या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. गोरख रसाळ यांनी जर का कॅच पकडली तर चंदू राणे यांच्या वतीने तब्बल 2,000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. आमचे किरवलीचे नयनजी बडेकर हे देखील उपस्थित होत आहेत. नयनजी बडेकर, आपण मंचावरती या. खरं तर पंकज मोरे यांनी स्पर्धेच्या सुरुवातीलाच या स्पर्धेचा 7-12 दिला होता. 7-12 ज्याच्यावरती एवढी पारितोषिक आहेत ती वाचता वाचता नाकी नऊ येते समालोचकांना. किमान 5 मिनिटं तरी लागतात. आणि सध्या तुम्ही पाहता आदित्य दरेकर यांना 4 रात्री आदित्य ढाब्याच्या, अर्थातच आदित्य बाबू दरेकर यांनी सर्व समालोचक, गुणसंख्या लेखक, पंच सर्वांचं मात्र भोजनाची व्यवस्था केली. आणि आजच्या रात्रीमध्ये पप्पूदादा यांच्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांना मात्र भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली. जवळजवळ 1000हून अधिक प्रेक्षक आणि आमचे मान्यवर खेळाडू देखील त्या ठिकाणी त्या जेवणाचा आस्वाद घेतला. आणि पुढच्या वर्षी 2 दिवस नक्कीच जेवणाची व्यवस्था केली जाईल. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा स्कोअर कार्ड वरती आहे. 10 धावा. पप्पूदादा यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं, कोकण प्रीमियर लीग भरवण्यासाठी आम्हाला फोर्स केला होता. बऱ्याच जणांची इच्छा होती, परंतु त्याने पहिल्यांदा प्राधान्य दिलं आपल्या विभागाला. क्या बात आहे. पहिला आपल्या विभाग परिसरातील संघांना त्यांनी प्राधान्य दिलं. हे महत्वाचं आहे. त्यांच्या भाषणात त्याने सांगितलं ना, पहिला वावरले. कारण आपल्या भागातील खेळाडूंना प्लॅटफॉर्म एवढं मोठं उपलब्ध करून देणे ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे आमच्या आयोजकांची. हॅलो, फ्लाईट दिली बॉलला, लो फुल टॉस टर्न केला बॉलला, स्क्वेअर लेग पंचाच्या अगदी जवळून बॉल निघाला डीप मध्ये. चांगली फिल्डिंग, सेकंडचा कॉल. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. धाव संख्या झाली ती 12. परंतु सध्या समालोचन कक्षात पप्पू शेठ विचारे यांचे मोठे चिरंजीव आर्यनजी विचारे देखील जोडले गेले. विचारे, माझी प्रेक्षकांना विनंती आहे की सगळ्यांनी कॅच पकडा आणि आमच्याकडून पारितोषिक घेऊन जा, ही माझी विनंती आहे. क्या बात आहे. पहिल्यांदा असा आयोजक असेल तो एवढे मोठे पारितोषिक लावल्यानंतर सांगत असेल. एक मिनिट. पंच जरा पंच निर्णय घेतील. पंच निर्णय घेतील. तुम्ही डगआउट मध्ये बसा तेजस. दोडे पंच डिस्कशन करतील आणि मग तो आपल्यापर्यंत निर्णय सुपूर्द करण्यात येईल. सन्मान होतो आमच्या मान्यवरांचा. नयन बडेकर यांचा सन्मान अतिथी मंचावरती. समीर सर, आपण पाहिलं हे दुसरं पर्व आहे आणि इतका प्रेम या स्पर्धेवरती आमच्या प्रेक्षकांनी दिलं, आमच्या मान्यवरांनी दिलंय. कौतुकास्पद. आणि मला वाटतं रायगड प्रीमियर लीग मागच्या 6 पर्वामध्ये उरण आणि पनवेल तालुक्यामध्ये पाहिली. कदाचित पप्पूदादांनी ठरवलं तर रायगड प्रीमियर लीगचं देखील दमदार आयोजन ते करू शकतात. एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे. नक्कीच. आणि मला वाटतं करावं, आमच्याकडे समालोचकांची इच्छा आहे. ज्या पद्धतीने आपण आयोजन या ठिकाणी केलंय. बॅटर अंपायरला डिस्कशन करू द्या. त्यांचा जो निर्णय तो तुम्हाला आता अंमलात आणावाच लागेल आणि तो तुम्हाला ऍक्सेप्ट करावा लागेल. कारण आता फायनल मॅच आहे. कोणत्याही बाबतीत आपण आता चर्चा करू नका. पंचांची फक्त तुम्ही सांगा तुमची शंका काय, तुमचा प्रश्न काय, त्यानंतर जो पंच निर्णय देतील तो देखील तुम्ही मान्य करा. चला, आपण जास्त पंचांसोबत वार्तालाप करू नका. लगेच मैदानामध्ये फिल्डिंग लावून घ्या. अंपायर डिसिजन इज अ लास्ट डिसिजन. त्यामुळे प्लीज बघा, खर तर पहिल्या रात्रीपासून मात्र फेअर निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. नक्कीच. आणि मला असं वाटतं दोन्ही रायटी खेळतायत. आणि जर का म्हणणं असेल स्क्वेअर लेग लाईनच्या मागे 3 प्लेयर असतील तर ठीक आहे. तुम्ही ऑफ साईडला त्या बाबतीत कोणते डिमांड करू शकत नाही. तर ऍक्सेप्ट केलाय. चला मॅचला सुरुवात करावी. साई समर्थ CHB धारणी आणि एका बाजूला आपण पाहता किरवली संघ.
भैरवनाथ किरवले जो कर्जतचा संघ आहे, खालापूर आणि कर्जत दोन तालुक्यांमध्ये ही लढत रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना प्रॉपर त्या ठिकाणी फटका आलेला नाहीये. इम्प्रोव्हायझेशन दाखवायचं होतं फलंदाजाला, पण तो सिंगल रन नक्कीच मिळेल. बॅटिंग करत असताना किरवली संघाला 13 धावा. खरं तर नामी संदीप हा प्रेक्षक डीजे जेव्हा लागेल तेव्हा एखादा प्रेक्षक आतमध्ये गेला क्रीडांगणामध्ये आणि अगदी जोरात नाचला तर चंदू राणे साहेब यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज त्या प्रेक्षकाला देण्यात येईल. आणि आर्यन विचारे यांच्याकडून देखील त्या प्रेक्षकाला 500 रुपयांचं कॅश क्या प्राइज. बात आहे. रोशन दादा मोरे यांच्याकडून देखील 500 रुपयांचं बघा, कॅश प्राइज. प्रेक्षक जेव्हा डीजेचा सॉन्ग प्ले होईल तेव्हा मैदानाच्या अगदी मधोमध जा आणि जोरात डान्स करा, जेणेकरून प्रेक्षक देखील खुश झाले पाहिजेत, आमचे मान्यवर खुश झाले पाहिजे. असा डान्स तुम्ही करा, तुम्हाला नक्कीच पारितोषिक त्या ठिकाणी मिळेल. 13 धावा धाव फलकावरती आहे. दुसरं षटक टाकतोय गोलंदाज अमोल पाटील. अमोल पाटील सध्या गोलंदाजी करतोय, चांगला गोलंदाज आहे. जी गोलंदाजीची शैली आहे ना अमोल पाटीलची, ती थोडी संभ्रमित करते. तुम्हाला आठवत असेल देबाशिष मोहंती, म्हणजे त्याची जी ऍक्शन असायची ती थोडं टेन्शन देऊन जायची. तसंच आहे, रिलीज करत असताना दोन्ही हात समोर येतात आणि अंडर फ्लड लाईट सोपं काम नाही. सध्या तुम्ही आदित्य मोरे यांना पाहताय. आदित्य मोरे आणि त्याचबरोबर आदित्य दरेकर ही जोडी सध्या सर्वलाईनचं काम करते. आणि जितू मामुनकर देखील आहे, ज्यांनी कस्तुरी लाईट सेट केले. अमोलचं आपण पाहिलं बॉलिंग ऍक्शन, आय ऍक्शन, तो बॉल टाकतो आणि जबरदस्त बघा बॉलला तो फ्लाईट देतो आणि वारंवार हलकासा बाहेर काढतो, कटरचा तो वापर करतो आणि हे त्याचं व्हेरिएशन फलंदाजांना आतापर्यंत ओळखता आलेलं नाहीये. रिव्ह्यू वापरलाय बॅटिंग टीमने, पुन्हा एकदा चेक केलं जाईल. वाईट बॉलसाठी हा रिव्ह्यू आलाय. आपण तिसऱ्या पंचाची मदत घेतोय. चांगली बॉलिंग ऍक्शन, उंच खरतर देहबोलीचा हा खेळाडू अमोल, त्याची बॉलिंग ऍक्शन आपण जर पाहिली ॲक्युरेट टप्प्यावर तो नियंत्रित गोलंदाजी करतो आणि फलंदाजांना डॉमिनेट देखील करताना पाहायला मिळाला. 13 धावा सध्या आहे धाव फलकावरती. जर का हा बॉल वाईड मिळाला, इट्स अ फेअर डिलिव्हरी, लीगल बॉल. खरं तर अमोल पाटीलच्या विरोधात सर आतापर्यंत एकही चौकार किंवा एकही षटकार आलेला नाहीये. पहा, तो 5वी मॅच खेळतोय सध्या. डगआउट तुम्ही पाहताय श्री भैरवनाथ किरवली संघाचा, थोडा टेन्शन मध्ये. पहा, 3 चान्सेस आहेत. शिवतेज क्रीडा मंडळ वावरलेच्या बॅनरवरती डायरेक्ट हिट केला, स्टेजवरच्या बॅनरवरती डायरेक्ट हिट केला, किंवा पप्पू शेठ विचारे यांचा जो बॅनर आहे, ताईंचा बॅनर आहे समोर, त्यालाही तुम्ही डायरेक्ट हिट केलं तर तुम्हाला एलईडी टीव्ही त्या फलंदाजाला देण्यात येईल. 3 ऑप्शन्स आहेत, परंतु कदाचित असं वाटते लेग बाईच्या स्वरूपात एक धाव जोडली जाणार आणि या एकेरी धाव संख्येने बॅट लागले. तो क्रशिंग यॉर्कर आणि इथे मात्र सिंगल मिळाले लेग बाईच्या स्वरूपात. अतिरिक्त बघा धावा या ठिकाणी मिळतील. एकही चौकार षटकार अमोलच्या अगेन्स्ट आलेला नाहीये. एकही चौकार षटकार आला नाही की मला आठवतं की तिसरं पर्व रायगड प्रीमियर लीगचं नरेश टोमरे, त्याच्याही गोलंदाजीवरती शिरडोनच्या मैदानावरती एकही षटकार चौकार पाहायला मिळाला नव्हता याच परिसरातला खेळाडू. आणि इथे देखील आपण पाहता धारणीचा अमोल काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम षटक त्याने हाताळलंय. धावसंख्या धाव फलकाची 14, 1.5 चेंडूचा खेळ संपला. मेगा फायनलचा हा सामना जो जिंकेल तो मात्र यंदाच्या अंगामध्ये चॅम्पियन होईल. त्यामुळे ही लढत फार महत्वाची आहे. रिव्हर्स, क्या बात आहे, इम्प्रोव्हायझेशन, बैठक मारलाय, बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये फिल्डर लावलाय आणि इथे मात्र सेकंडला निघालेत आणि 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. क्या बात आहे, चांगलं कॉलिंग. रोशन सर कौतुक करायला पाहिजे गोरख रसाळे यांचं आणि त्यांच्या संपूर्ण कॅप्टनशिपचं, कारण या फटक्यासाठी खास करून त्याने एक प्लेअर मात्र इथे लावला होता. पाणी घेऊन जाऊ शकता, लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती मात्र 16. पहा, एका हाताने तुम्ही या फायनल मॅच मध्ये जर का झेल पकडला प्रेक्षक कमाल कॅच, तर तब्बल 55,555 आहेत. याची आठवण आपल्याला सदैव राहील. 2 हाताने प्रेक्षकांनी कॅच पकडली, पहिली कॅच फायनल मॅचची, तर तब्बल 21,000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. या स्पर्धेची सुरुवात झाली होती, मगाशी मनोज कुंभारचा कोणीतरी उल्लेख केला. तुपगावच्या मनोज कुंभारने अर्धशतक झळकावलं, 21,000 रुपयांचं पारितोषिक. आय थिंक त्याचा साथीदार अनिकेतने उल्लेख केला. तुपगावच्या बऱ्याच प्रेक्षकांना पारितोषिक लागली, परंतु मला असं वाटतंय की या स्पर्धेतून कोणीही रिकाम्या हाती गेला नाही. आणि आज तर वावरलेकरांना, वावरले ग्रामस्थांना बाबू काका दरेकर पुण्य लागलंय, कारण आज शिवतेज क्रीडा मंडळ वावरले, वंदे मातरम क्रीडा मंडळ वावरले आणि पप्पू शेठ विचारे यांच्या वतीने संपूर्ण प्रेक्षकांची भोजनाची व्यवस्था होती. आणि त्याहीपेक्षा आपण जर पाहिलं त्यातल्या त्यात खरं तर तमाम क्रीडा रसिकांची लक्ष वेधून घेणारी संकल्पना म्हणजे गुड लक अमाऊंट 5,000. हे पहिल्यांदाच घडलं 40 संघांना. 2 लाख आपण पारितोषिक त्याने वितरित केलं प्रत्येक संघाला, प्रत्येकी 5,000. हे पहिल्यांदा वावरले नगरीमध्ये विभाग प्रमुख चषकामध्येच पाहायला मिळालं. आतापर्यंत कुठेही पाहायला मिळालं नाही. एवढ्या वर्षाचा खरं तर आमचाही समालोचनाचा छोटासा अनुभव आहे, परंतु अशी स्पर्धा होणे नाही. अप्रतिम असं आयोजन आणि नियोजन तुम्ही पाहताय आज या वावरले नगरीमध्ये. यंदाच्या वर्षी एका रात्रीमध्ये जेवण आहे. आणि पप्पू शेठ विचारे मगाशीच राजेंद्र सरोज सरांनी सांगितलं की पुढच्या वर्षी
2 रात्रींमध्ये जेवण असेल आणि ते पुरस्कर्ते आहेत ज्यांच्या वतीनं भोजन देण्यात येईल ते सन्माननीय राजेंद्रजी सरोज साहेब सध्या फायनल मॅचचा आनंद लुटतायत. धावसंख्या झाली ती मात्र 16. तन्मय ठोंबरे लेफ्ट आर्म सीमर आधी केले एक चांगला गोलंदाज आहे या संघाचा. इथे मात्र बॉल रिलीज करत असताना रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. पंचांनी या बॉलला डेड घोषित केला. निर्णय पुन्हा एकदा म्हणजे पहिला मृत चेंडू बॉलिंग ट्रॅकमध्ये यावं लागेल तन्मयला. तन्मय ठोंबरे इम्प्रेसिव्ह कामगिरी या खेळाडूची राहिली. अमित भोईर वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती होतो ज्या अमितने सलग 4 षटकार मारले होते. प्रवीणने मारले क्षमा प्रवीणच्या बॅटमधून ते षटकार आले होते. इथे अमितच्या बॅटमधून शॉटम पूल केलाय स्क्वेअर लेगला अतिथी मंचाच्या अगदी उजव्या बाजूला हा षटकार येतोय. 6 धावा. क्या फ्लिपर चांगला मारतोय आणि त्याला पारितोषिक दिलं जाईल तब्बल आर्यनजी विचार यांच्याकडून 500, चंदू राणे यांच्याकडून 500 आणि रोशन दादा मोरे यांच्याकडून देखील 500. जरा नीट उड्या मार. 1500 रुपयांचं कॅश प्राइस. सर मला असं वाटलं टायगर श्रॉफ झालाय काय त्याने फ्लिपर मारलाय जबरदस्त. एकदम जोरदार टाया होत्या त्याच्यासाठी. डान्सर आमचे बघा ते देखील आता एंटरटेन करत असतात. त्यांना भरपूर पारितोषिक आहेत आयोजकांच्या वतीने. चेंडू द्या त्वरित फायनलची मॅच देखील चालू आहे. प्रेक्षकांची गर्दी. प्रेक्षक वाट पाहतायत की प्रेक्षक कमाल कॅच कधी येणार रोशन सर. कारण तब्बल 55,555 रुपयांचं कॅश प्राइज एका हाताने. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट की फायनल मॅच समाप्त झाल्यानंतरच इलेक्ट्रिक स्कूटीचा लकी ड्रॉ करण्यात येईल. बक्षीस वितरण सोहळा होण्याच्या अगोदर इलेक्ट्रिक स्कूटीचा लकी ड्रॉ करण्यात येईल. मित्रांनो फक्त अर्धा तास बाकी आहे. स्कोर झालाय तो मात्र 22-22. लास्ट 5 बॉल बाकी आहेत पहिल्या इनिंग मधील आणि 22 धावा. अमितच्या बॅटमधून हा षटकार आला स्क्वेअर लेगच्या बाहेर. तन्मय ठोंबरेच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलला भव्य स्वागत केलं अमितने तन्मय ठोंबरे या खेळाडूचं. 22 धावा. नेक्स्ट बॉल पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट समोर. अमितला वेगात टाकला बॅकफुटला गेले कटचा प्रयत्न वाईड बॉल अतिरिक्त रन्स. तर किरवलीची आपण ओळख पाहिली मागे जाऊन जरा 15-20 वर्ष मागे जाऊन पाहिली किंवा त्याही अगोदर आपण पाहिली तर कर्जत तालुक्यात तमाम रायगड जिल्ह्यामध्ये कबड्डीचा संघ एक दादा संघ होता किरवलीचा. परंतु आता सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये देखील दहशत निर्माण करण्याचं काम सध्याच्या घडीला किरवली संघ करतोय. 23 धावा किरवली संघाच्या. जबरदस्त कामगिरी या संघाची राहिली संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यांच्या बरोबरीने गोरख रसाळ त्यांच्या संघाचे देखील कौतुक करावे. त्यांनी चांगली कामगिरी केली. परंतु हा सामना जिंकणं फार महत्वाचं. चॅम्पियन बनायचं आहे. दोन्ही संघातील एक संघ चॅम्पियन बनेल तर दुसरा असेल उपविजेता. नेक्स्ट बॉल तन्मय तयार. पुन्हा एकदा समोर अमित भोईर. खोलात टाकला बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगडाचा वापर करत असताना बॉलला ऑन ड्राईव्ह केलाय. सेकंडला निघालेत नकार दिलाय. एका बाजूला प्रवीणने योग्य कॉल आणि इथे मात्र एकच रन मिळेल बॅटिंग करताना किरवलीला. हे धावा पाहिजेत किरवली संघाला. ते डिफेंड करू शकतात छोटी धावा संख्या. परंतु समोर एक तगडा संघ आहे. असा संघ ज्याने मागे वळून अजिबात पागले नाही आणि मोठमोठे सदमे कोणी दिले असतील या स्पर्धेमध्ये तर निश्चितच तो धारणी संघ आहे. धावा संख्या 24 झाले. 4 चेंडू अद्यापही बाकी आहेत या इनिंग मध्ये. आता सलग 2 चेंडूंमध्ये 2 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला जी लकी ड्रॉची टीव्ही आहे ना ती मात्र देण्यात येईल. आणि 2 सलग विकेट जरी आले तरी सुद्धा त्या गोलंदाजाला पारितोषिक देण्यात येईल. त्या अर्थातच एलईडी टीव्ही. दोन्ही टीमच्या खेळाडूंना बेनिफिट राहील. आणि बघा खतर गोरख रसाई आणि आम्हाला सांगितलं की सातत्याने खालापूर खतर पोलमध्ये हा संघ खेळतो. मध्ये यंदाच्या अंगामध्ये कर्जतच्या पोलमध्ये हा संघ खेळला आणि जवळजवळच्या अगदी अंतिम सामन्यापर्यंत हा संघ पोहोचला. आणि त्यांच्याबरोबर कर्जतचा संघ किरवली त्या संघाने देखील चांगली छाप सोडली. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॅक टू द बॉलर. स्टम्प्सला हिट झाला बॉल आणि इथे रन कंप्लीट होईल. एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली या ठिकाणी तन्मय ठोंबरे यांच्या माध्यमातून. षटकार आल्यानंतर त्याने पुन्हा एकदा कमबॅक केलं या मॅच मध्ये. कर्जत नगर परिषदेचे विद्यमान नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय विजयभाऊ हजारे यांच्या वतीनं देखील सलग 3 षटकारांसाठी तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज येत आहे. मला असं वाटतं विहान आलाय त्याला विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलंही सहर्ष स्वागत आहे. 25वा धाव फलकावरती आहेत. निखिल हजारे यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं स्वागत आहे. 25 धावा धाव फलकावर. लास्ट 3 बॉल बाकी आहेत. बॉलिंग एंड देखील महत्त्वाचा राहील. तन्मय ठोंबरे ज्या एंडने बॉलिंग करतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. आउटफील्ड चांगल्या. विकेट अतिशय सुंदर राहिली.
फिरून मारला नटरंग स्टाईलने, फक्त दिशा दिली. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक बॉल गोळीच्या वेगाने निघालाय, सीमा पार, चौकार. डीजे मास्टर 1500 दिलेत तर तो उड्या मारत खेळपट्टीपर्यंत गेलाय. 5000 दिले तर चौक फाट्यापर्यंत जाईल. बघा 29 धावा झाल्या 29 किरवली संघाच्या. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फक्त दिशा दिली आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, रिझन खाली होतं तिथे मात्र बॉल निघाला बाउंड्रीच्या पलीकडे सीमा पार. अमित वैयक्तिक 11 मध्ये 20 वरती खेळतो आणि त्याच्या बरोबरने प्रवीण पवार 5 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान. शेवटचे 2 बॉल 29 धावा. फायटिंग टोटल आतापर्यंत आलंय स्कोर कार्ड वरती, पण तो अजून 2 बॉल या षटकातील बाकी आहे. वेगात टाकला, लाईन खराब असल्या कारणाने पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. 30 धावा धाव फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये फार कमी धावा होत्या. पॉवर प्लेचं षटक असताना देखील मच्छिंद्र रसाळने फक्त 8 दिल्या. आपल्याला ठाऊक आहे पॉवर प्लेचं षटक म्हणजे बिंदास 10 धावा दिल्या. हाणामारीचं षटक आणि या कंडिशन्स मध्ये अगदी आपण पाहतोय एवढी थंडी नाहीये की असं वाटेल की बाबा थंडीमुळे किंवा त्या वातावरणामुळे चेंडू थांबतायत, आउटफील्ड थोडी स्लो होते, असं अजिबात नाहीये. मागील काही दिवसांपासून मागे थोडा पाऊस पडला, थोडी थंडी वाढली, परंतु आता पुन्हा एकदा एप्रिलच्या गरमीकडे आपण वाटचाल करत असताना दिसतोय. 30 धावा आहेत. कदाचित या कंडिशनला किरवली संघ 35-36 पर्यंत पोहोचला तर नक्कीच मजा येईल. 30+ रन देखील महत्वाचे आहेत या मॅच मध्ये, कारण चेसिंग करत असताना प्रत्येक संघाला मात्र अडचणींना सामोरं जावं लागलं. पण तो धारणी एक वेगळा संघ आहे, त्यांच्याकडे चांगलं कॅलिबर आहे, धावांचा पाठलाग तेही करू शकतात, चांगले बॅटर त्यांच्याकडे आहेत. पण तो एका बाजूला शेवटचे 2 बॉल गोलंदाजावरती प्रेशर, मेगा फायनलचा प्रेशर आहे प्रत्येक खेळाडूवरती. हे सेंट्रल अगदी आपण म्हणतो ना की नर्वस सिस्टम आली म्हणजे प्रेशर आला. हे खरं आहे, कारण एवढा मोठा खेळ चालू आहे. 55,555, 21,000 प्रेक्षकांना पारितोषिक आहेत, खेळाडूंना पारितोषिक आहेत, नाचणाऱ्यांना पारितोषिक आहेत, व्हाईट बॉल टाकणाऱ्यांना पारितोषिक आहे, नो बॉल टाकलाय त्याला पारितोषिक आहेत. दबाव तर नक्कीच येणार. नक्कीच थोडंसं प्रेशर आहे या दोन्ही खेळाडूंवरती. तन्मयचा हा षटक फार निर्णायक, भरपूर धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्या. पुन्हा एकदा वेगात खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज घेत असताना बॉल मागे चला शॉर्ट फाईन लेगकडे. शॉर्ट फाईनचा फिल्डर बॉलमध्ये पोहोचेल तत्वर मात्र सेकंडला कॉल. 2 धावा आल्या, 32 धावा धाव फलकावरती. शेवटचा 1 बॉल टार्गेट सेट करणारा निर्णायक चेंडू. ठीक रोशन सर, आता तुम्ही बघा 4:30 झालेत. 19-20 2-3 मिनिटं बाजूला सोडा. फायनल मॅच चालू आहे 4:30ला परफेक्ट टायमिंग मध्ये. आणि त्याचबरोबरीने सभोवताली तुम्ही नजर मारलीत ना, नजर तर पाहिजे तिथे तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळते. हे पहिल्यांदा घडतंय फायनल मॅच साठी एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी. एकदा जोरदार टाळ्या सर्व आयोजकांसाठी होऊन जाऊ द्या. कमालीचं आयोजन. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण आपल्यासाठी देखील भरपूर पारितोषिक या स्पर्धेने दिलीत. आयोवा कॅचसाठी आपण पहिल्या रात्रीपासून खूप पारितोषिक मिळाली या स्पर्धेमध्ये आणि दमदार असं आयोजन. आणि या दमदार आयोजनामधला हा शेवटचा सामना डू ऑर डाय चॅम्पियन बनण्यासाठी हा संघर्ष मैदानामध्ये आहे. धारणी विपक्ष किरवली या 2 टीम मध्ये. लास्ट बॉल पुन्हा फिरून मारलाय स्क्वेअर लेगला, क्षेत्र खाली आहे, बॉल निघालाय दणदण करत, सीमा पार, 4 धावा चौकार. डीजे मास्टर पहिल्यांदा या इनिंगचा स्कोर आम्ही पोहोचवतो. श्री भैरवनाथ किरवळी संघ जाऊन पोहोचलाय 36 वरती आणि आता 3 ओव्हर 37 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचे. डीजे वाजतोय परंतु बँडवाले कुठे आहेत? बँजो दत्ता वारे आणि सचिन वारे दोघांनी वरती या. त्यांच्यासाठी रोशन दादा, अतुल दादा मोरे यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राईज आणि टोटल 1500. कुठे गेला उड्या मारणारा? सावकाश उडी मार नाही तर भुई सपाट होशील. ये वरती आहे 1500 रुपयांचं कॅश प्राईज आहे तुला.
आणि दत्ता वारे आणि अरे अतुल दादा याचा नाद नाही. जम्पिंग झप्या काय का गाणं. अभिनंदन अभिनंदन. तर लोधिवलीचे शिवसैनिक अक्षय बद्रिके यांना विनंती की आपण मंचावरती या. लोधिवलीचे शिवसैनिक अक्षयजी बद्रिके आपलंही स्वागत आहे. तर टोटल बांजूवाले अरे जोरात वाजवा. तुम्हाला तब्बल 7,000 रुपयांचं पारितोषिक आलंय. 7.5 500 मी खाल्ले. गोरख रसाळ यांनी जर का षटकार मारला तर चंदू राणे यांच्याकडून 1000, सागर ठाकूर यांच्याकडून 1000, रामदास पाटील यांच्याकडून 500 आणि उपसरपंच अमोल कदम यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज आणि पप्पू शेट्टी यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बात है क्या बात है. तर चला आणि राजेंद्रभाई सरोज यांच्याकडून गोरख रसाळला 2000, टोटल 7000 गोरख रसाळच्या एका षटकारासाठी. सागर ठाकूर 2000. प्रसादभाई शेळके यांच्या यांच्याकडून वतीने प्रत्येक विकेटला 500 आणि डॉट बॉलला 200 रुपयाचं पारितोषिक आलं. या ठिकाणी किरवली संघाच्या खेळाडूंना प्रसाद शेळके यांनी पण नाद केला बाबर्लेच्या क्रीडा स्पर्धेत. हे ज्यांना ज्यांना बक्षीस देण्याचं वेड आहे ते सर्व वेडे वावरलेच्या स्पर्धेत आलेत एवढंच मी म्हणेल. तर गोरख रसाळला तब्बल 7000 आहेत एका षटकारासाठी. पहिल्याच बॉलात गोरख रसाळ यांनी तो षटकार मारला पाहिजे. जोरदार आनंद लुटला जातो या स्पर्धेच्या निमित्ताने. आयोजकांना विनंती आहे की आपण थोडे एका जागी उभे न राहता संपूर्ण सर्वत्र उभे राहा, कारण रिले कॅचचे चान्सेस जास्त आहेत म्हणून विनंती आहे. आणि पारितोषिक पण मोठं आहे. निरीक्षक म्हणून भूमिका साकार आता तुम्ही पंच व्हा. प्रसादभाई शेळके यांच्या वतीने प्रत्येक विकेटला 500 आणि प्रत्येक डॉट बॉलला 200 रुपयाचं पारितोषिक आलं किरवली टीमला. किरवली संघ जर का चॅम्पियन बनला तर विशालजी राऊत यांच्या वतीने मटणाचं जेवण आहे. क्या बात आहे. नॉनव्हेज पार्टी. हा डान्स बघा. सावकाश. कोबरा आलाय कोबरा मैदानात. चला चला मॅच चालू करा. थँक्यू बांजो पार्टी. हॅलो. प्रचंड आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे पहा आमचा प्रेक्षक नाचतोय. आणि कॅमेरामन आमचा विघ्नेश त्याला कॅप्चर करतोय. त्याला गॉगल शोभला भाऊ. रोशन दादा यांनी गॉगल दिले तो परफेक्ट शोभलाय त्याला. बाम खर तर माळकरी आहे परंतु आता चर्चेमध्ये सध्या कॅमेरामन संदेश पाटील जेवढे चर्चेत राहिले नाही या स्पर्धेत 24 लाईव्ह इव्हेंटचे तेवढा बाम राहिलाय चर्चेत. चांबो नंतर बाम हे नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये राहील. थांबा बँजोवाले थांबा. आता प्रसाद शेळके यांच्याकडून गोरख रसाळच्या विकेटला 1000 रुपयांचं कॅश प्राइज. तर चला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. डान्सर तुमचे देखील मनापासून आभार. युवराज लोटणकर आतमध्ये गेला होता. ऋषिकेश मोरे मला असं वाटतं आता शेवटच्या क्षणी त्या आतमध्ये गेले होते. त्यांचंही पुन्हा एकदा स्वागत आहे. आता तयारी चालू आहे ती गोव्याची. बरोबर ना युवराज लोटणकर. कारण आता 18 बॉल आणि सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहताय रामदास धांद्रुत आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय विपुलजी पार्टे साहेब कॅप घालून मॅचचा आनंद लुटतायत. युवा सेना उपतालुका अधिकारी उपजिल्हाधिकारी क्या बात आहे विपुलजी पार्टे. मेगा फायनलचा शेवटचा सत्र
आणि शेवटच्या सत्रात पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलर तयार झालाय. परंतु प्रेक्षकांना मी एकदा विनंती करेन, आता या स्पर्धेचा शेवटचा सामना, ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या स्पर्धेसाठी. विभाग बात प्रमुख है. चषक 2026 चा हा मेगा फायनलचा थरार. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. 37 चा पाठलाग करायचा. 18 मध्ये स्टार्किंग एंडला असतील फलंदाज रोशन पाटील आणि एका बाजूला गोरख रसाल. बॉलिंग मार्क मध्ये आदित्य बडेकर. पहिलाच बॉल ओव्हर पिच लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. लॉंगॉनला मारलाय. पहिली सिंगल या ठिकाणी मिळाली धारणी टीमला. तेजस बडेकरने विकेट किपिंगला आणि तेजस बडेकरने कॅच घेतली. तर त्याच्या कॅचसाठी सन्माननीय प्रिन्स पाटील साहेब ज्यांनी आम्हाला बाईक पुरस्कृत केले, त्यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज प्रिन्स पाटील तेजस बडेकरला देण्यात येईल. एक लक्षात असू द्या, आयवा कॅच साठी पहिला जो आयवा कॅच होईल त्यासाठी तब्बल 21,000 रुपयाचं पारितोषिक असेल. 2 हाताने पकडलं तर 21,000 मिळतील आणि जर का एका हाताने पकडले तर क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडेल 55,555 पारितोषिक मिळाले या स्पर्धेमध्ये. प्रेक्षक कमाल कॅच साठी. सेकंड बॉल स्ट्रॉंग अपील. फिंगर गोज अप. बिग विकेट. गोरख रसाल बॅक टू द ग्राउंड. कॅमेरामन इकडे जरा. इकडे मोर आला होता पटकन. एक लक्षात असू द्या, मॅच समाप्त झाल्यानंतर सेलिब्रेशन करत असताना कुणीही स्टंपला हात लावू नये. भले तुम्ही भावनेच्या भरात स्टंप उचलले किंवा बेल्स जरी उचलले तरी सुद्धा परत द्यावे. जर का ते तुम्ही दिले नाहीत तर तुम्हाला पॅनल्टी देण्यात येईल. एक लक्षात असू द्या आणि ते देखील कॅश प्राइज कमी करण्यात येईल. लक्षात असू द्या. त्यामुळे बघा, सर्व दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती असेल, जो चॅम्पियन बनेल आपण स्टम्प्सला मात्र हात लावू नका आणि उचलले तर आपण लगेच रिटर्न करा. 36 धावा पाहिजे 16 मध्ये. आता गोरख रसालचा विकेट मिळाला आणि या विकेटसाठी प्रसाद शेळके यांच्या वतीने 1,000चं पारितोषिक आलं या ठिकाणी आदित्य बडेकर या गोलंदाजाला. सलग दोन. प्रीमियर लीग देखील आदित्य बडेकरने गाजवली. मला वाटतं 4थ्या रात्रीमध्ये मी समालोचनाला होतो, त्याच दिवशी हा खेळला खेळाडू. सलग 2 षटकार, त्याचबरोबर सलग 2 विकेट. फलंदाज गोलंदाज जो चांगली कामगिरी करेल या फायनल मॅच मध्ये, कारण 3च ओव्हरचा खेळ बाकी आहे, जो 2 सलग षटकार मारेल किंवा सलग 2 विकेट घेईल त्याला एलईडी टीव्ही देण्यात येईल. नवीन बघा, pattern. सागर शेठ मोरे यांच्याकडून एक पारितोषिक आलंय. अविनाश बडेकर याने जर झेल घेतला तर तब्बल 5,000चं पारितोषिक. मच्छिंद्र रसाल सध्या बॅटिंग साठी आलाय. मनोज येवले कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि त्यांनी त्याच्यासाठी पारितोषिक लावलंय. मच्छिंद्र रसालच्या प्रत्येक षटकारासाठी मनोज दादा येवले यांच्याकडून 1,000 रुपयांचं कॅश प्राइज. 16 बॉल मध्ये 36 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. डू ऑर डाय, जो जीता वही सिकंदर असं म्हणतात. आता ही मॅच फार महत्वाची आहे. फुल टॉस बॉल टर्न केला, बॉलला मिड विकेटला बॉल निघालाय, त्या ठिकाणी गोलीगत सीमा पार चौकार. बात आहे. शिवसेना शिवसेना शिवसेना. शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी आणि ना म्हणजे जिथे नामर्दांना थारा नाही अशी मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना. क्या बात आहे. अप्रतिम संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. हे सर्व मातोश्रीचे निष्ठावंत सैनिक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विभाग प्रमुख चषक. हाफ ट्रॅकर बॉल हलकासा राईज झालाय. टर्न विथ बाउन्स पाहायला मिळाला. डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. दबाव पूर्णपणे आता असेल बॅटिंग करणाऱ्या धारणी संघावरती. भगवान दुर्गे आणि कैलास दुर्गे यांच्या वतीने प्रत्येक षटकाराला 1,000 रुपयांचं कॅश प्राइज. चला रिव्ह्यू. किती धावा? 5 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत आणि टार्गेट जे सेट आहे ते तब्बल 37 32 करायचे आहेत. खरं तर कट्टर स्वामी भक्त, कट्टर समाजसेवक, कट्टर मशालचे युवा सेना अधिकारी, ग्रामपंचायत आलिवलीचे यांच्या वतीने मात्र किरवली संघ विजयी झाला तर 1,000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र देण्यात येईल. स्वागत आहे आपलं देखील. अनेक पारितोषिकं लागतात. शेखर दिनकर यांच्या वतीने कॅश प्राइज आहे. 5 झाल्यात, 1 विकेट गेले बॅटिंग करणाऱ्या टीमचे, अर्थातच धारणेचे. बघा नो बॉल परंतु नामी संधी ते गमावले.
+1 नशीब बॅटला बॉल लागला नाही तर कदाचित सीमा पार गेला असता. समीर सर, आयोजकांकडून एक सूचना आली, जे डगआउट आहेत ते तिथले जे प्रेक्षक आहेत ते चुकून जरी ग्राउंडच्या आतमध्ये आले तर ते ज्या संघाचे असतील त्या संघाला पेनल्टी मिळू शकते, कारण हे वावरल्याचं आयोजन आहे. ही खरी गोष्ट आहे. वेळेच्या बाबतीत, नियमांच्या बाबतीत थोडं सहकार्य करा, कॉपरेट करा. फायनल मॅच आहे, कोणाला पॅनल्टी तर द्यायची नाही, परंतु शिस्तीचं पालन करा. शिस्त महत्वाची आहे. शिस्तीचं पालन जर का तुम्ही केलं नाही तर मात्र त्या बाबतीत तडजोड नाही. फ्रीडचा बॉल फलंदाजासाठी राहील. शिवतेज क्रीडा मंडळ वावरलेच्या सभासदांसाठी आता नामी संधी आहे. सीमारेषेच्या बाहेर शिवतेज क्रीडा मंडळ वावरलेच्या कोणत्याही सभासदाने जर का कॅच पकडली, प्रेक्षक कमाल कॅच, तर मनोज दादा येवले यांच्या वतीने 3,000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. आणि त्याचबरोबरीने रोशनदादा मोरे यांच्या वतीने देखील 3,756 3756 त्यांच्या गाडीचा क्रमांक, म्हणजे व्हॅल्यू झाली आता 6,756. क्या बात आहे. सुवर्ण संधी आपल्या सर्व या ठिकाणी शिलेदारांना, शिवतेज क्रीडा मंडळाचे सर्व सभासद. आणखी एक त्यामध्ये ऍड करूया. सन्माननीय पप्पू शेड विचार यांच्या गाडीचा क्रमांक 8494. तर टोटल जाऊन पोहोचले आता तब्बल 15,500. फक्त आयोजकांसाठी संधी. फ्रीडचा बॉल रोशन पाटील साठी लिडिंग एज लागली. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, रनआउटची संधी आहे आणि आता एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स. क्या बात है. विकेट डाऊन. मचिंद्र रसाळ बॅक टू द डगआउट. बडेकरचे अप्रतिम प्रयत्न आपण पाहिले आणि रोशनदादा मोरे यांच्या वतीनं तेजस बडेकरच्या या प्रयत्नांसाठी, या डाईव्ह साठी, रनआउट साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. प्रिन्स पाटील त्यांच्याकडून देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज तेजस बडेकर साठी. आणि फलंदाज बाद झाला मच्छिंद्र रसाल, ज्याने चूक केले. फ्री चेंडूवरती तो रनआउट झालाय. 100% डेडिकेशन, 100% कमिटमेंट दाखवत असताना तेजस बडेकरला आपण पाहिलं का, तर पाण्यात जसा सूर मारावा असा सूर त्याने डायरेक्ट यष्टांवरती मारला आणि विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण जाताना पाहिलं आणि त्याच्यासाठी पारितोषिक देखील आपण येताना पाहिलं. 13 मध्ये 30, शेवटचे 13 बॉल आणि 30 धावा. कोणता खेळाडू संकट मोचक म्हणून भूमिका साकारेल धारणी संघासाठी? रोशन पाटीलकडे ती क्षमता आहे. नक्कीच नक्कीच रोशन पाटील तारणहार ठरू शकतो आणि ते करावं लागेल. चौकची अगदी आपण पाहतो ना, संपूर्ण विभागात आपण विचार केला तर सातत्याने हा संघ खेळत असतो आणि त्यांच्यासाठी वावरलेची स्पर्धा म्हणजे अगदी आपण जीव की प्राण आहे आणि ती त्यांना जिंकायचीच. आणि त्यांनी सांगितलंय जर का ते जिंकले तर जी ट्रॉफी आहे ना, दहीहंडी सारखी थर रचतील आणि ती ट्रॉफी मात्र ते उंचावतील. परंतु किरवली संघासाठी पारितोषिक येतं. किरवली संघ अंतिम विजेता ठरला तर जयदीपजी बडेकर आणि राज बडेकर यांच्या वतीने संपूर्ण संघाला 30 किट देण्यात येतील. कालच्या खतर बाईट मध्ये रोशन पाटीलने सांगितलं, आम्ही 100% अजून परफॉर्मन्स दाखवलेला नाहीये. आता हीच वेळ आहे, या मॅच मध्ये तुम्हाला 100% आता संघासाठी योगदान द्यावं लागेल. मेगा फायनलचा सामना. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, तिखट बाउन्सर. क्या बात आहे. आदित्य बडेकरचा वेग आणि अचूक टप्पा फलंदाजाला बीट करत निघाला. विकेट किपरकडे डॉट. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आता येणारे बॉल 12 आणि विजयासाठी तब्बल 30 धावांचं समीकरण. खरं तर रोशन बाळासाहेब नेहमी म्हणायचे की ही मुंबई आपली आहे, आपली, तिथे आवाजही आपलाच असायला हवा. दोन्ही संघांच्या बाबतीत तेच घडते. ही स्पर्धा आपली आहे, आपली, आणि तिथे आपल्याच संघाचा आवाज खरं तर व्हायला हवा असं दोन्ही संघाच्या बाजूने पाहायला मिळतंय. आणि बाळासाहेबांचे तेजस्वी विचार आणि जी मशाल आहे ती मशाल दोघे जणी, दोन्ही खेळाडू, दोन्ही साईडचे 11 खेळाडू पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. अतुल दादांकडून किती पारितोषिक आता? 82. क्या बात आहे. 82-83. गाडीचा क्रमांक 8283. सभासद जे आपले आहेत आयोजक त्यांना नामी संधी, म्हणजे आकडा पोचला आता तोही 25,000वर. बरोबर. आदित्य दरेकर, आदित्य मोरे तिकडे सज्ज आहेत. कॅच आली तर ते लपकतील आणि तब्बल 25,000 रुपयांचं पारितोषिक. जल्लोष चालू आहे, जल्लोष. रिले कॅच नाही, या फ्रेश कॅच पाहिजे. 7 वरती 2 यापेक्षा आनंद कुठेच असू शकत नाही. आणि क्रिकेटचा आनंद आपण कुठे लुटला असेल तर वावरलेच्या विभाग प्रमुख चषकात. सलग 2 विकेट, सलग 2 षटकार त्या फलंदाजाला फायनल मॅच मध्ये दिली जाईल ती LED टीव्ही. 12 बॉल मध्ये 30 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आलं. हा षटक फार महत्वाचा राहील. संकेत बडेकरला बॉलिंग मार्क मध्ये. पहिला बॉल खोलात टाकलाय. पॅरलल स्ट्रोक डीप मध्ये. मोठा धक्का. मैदानाच्या बाहेर जाईल या ठिकाणी विवेक.
शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला आणि त्यांना डेडिकेट करणारे हे गीत वाजवलं त्यासाठी डीजे मास्टरला मनोजदादा येवले यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज देण्यात आलं. महत्वाची विकेट 7 वरती 3. रोशन पाटील बाद झाले. महत्वाचा विकेट होता खरं तर फिल्डिंग करणाऱ्या किरवली संघासाठी. टॉप ऑर्डरचे 3 खेळाडू हे लवकर झटपट मैदानाच्या बाहेर गेले, त्यामुळे प्रेशर थोडासा आहे धारणी संघावरती. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. 11 मध्ये 30 म्हटलं की 5 षटकार फलंदाजांना मारायचे. नवीन बॅटर मैदानाकडे तन्मय ठोंबरे. यावेळेला स्विंग अँड मिस, जबरदस्त लाईन, हलकासा बाहेर बॉल निघाला, विकेट किपर कडे डॉट. क्लास. अजून एक निर्धाव चेंडू. रोशन सर क्लास. कालच्या रात्रीत म्हणजे पहाटेच हा संघ कर्जत शहरामध्ये चॅम्पियन संघ ठरला आणि आता या पहाटे देखील तो आगेकूच करतोय. मगाशी जे गाणं वाजवलं त्यासाठी आर्यन विचारे डीजे ऑपरेटरसाठी त्यांच्या वतीने 500 रुपयांचा कॅश प्राइज देण्यात आलाय. 7 वरती 3. 10 बॉल 30 समीकरण या मॅच मध्ये आहे. पुन्हा एकदा डोळे बंद झाले. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. एक डॉट बॉल आता प्रेशर क्रिएट करतोय या ठिकाणी धारणी संघावरती. अप्पा फार्म हे नाव गाजलं या संपूर्ण स्पर्धेत. पहा त्यांच्याकडून सलग 3 डॉट बॉल आले तर 12 1212 रुपयांचं कॅश प्राइज गोलंदाज संकेत बडेकरला देण्यात येईल. दयानंद तांडेल. ओ फटका खेचलाय, गरज आहे फटक्याची. बॉल आला बाहेर, झुंबड उडाले, परंतु शेवटी चाललाय षटकार. बोल संयमी नजर करा. डीजे मास्टर हा कॅमेरा तसाच सेट करा. पहा फायनलची मॅच 5 वाजायला आले तरी सुद्धा प्रेक्षकांची गर्दी किती. पहा मी कॅमेरामॅनला विनंती करतोय थोडा वेळ गेला तरी चालेल, परंतु या 5च्या घडीला सन्माननीय पप्पू शेठ विचारे शिवतेज क्रीडा मंडळ वावरले ग्रामस्थांच्या या स्पर्धेमध्ये आताही किती पब्लिक आहे ती जरा लोकांना दाखवा. सर बऱ्याच ठिकाणी पहिल्या मॅच मध्ये एवढी गर्दी नसते, एवढी गर्दी शेवटच्या सामन्यामध्ये. हे यश आहे एखाद्या या स्पर्धेचं. बघा सकाळ झाली, ब्रह्ममुहूर्ताला सुरुवात देखील झाली, पण प्रेक्षक मात्र आलेले नाही आहेत. वेगात टाकला बॉल, यावेळेला बाटन पाठच्या मधून निघाला मागे आणि इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला. बारी बारी सबकी बारी, पहिली तुम्हारी तो अब हमारी. बघा गत बॅरिकेड्सवर देखील हात ठेवून बसलेले आहेत प्रेक्षक. संपूर्ण ज्या ठिकाणी एलईडी लाईनचा रोप लाईट आहे त्याच्या अगदी बाजूला आहेत. कस्तूर लाईटचं देखील खरं तर कौतुक करावं लागेल. मनोजदादा येवले यांच्या वतीने समालोचक कक्षाला 500, लाईव्हच्या टीमला देखील 500 आणि त्याचबरोबरीने पंचांच्या पॅनलला देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज देण्यात आलाय. बॉल चालला मिड विकेटला, थ्रो झाला विकेट किपर तेजस बडेकरच्या दिशेने, परंतु एकच धाव. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. विभाग प्रमुख चषकाची फायनल इथे चालू आहे आणि आता धारणी संघाला 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 23 धावसंख्येची गरज आहे. पंचांनी जे सहकार्य केलं त्या सहकार्यासाठी मनोजदादा येवले यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. समालोचन कक्षांनी जो हा खेळ रंगवला त्यांच्यासाठी देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज आणि त्याचबरोबरीने आमचे लाईव्ह वाले ज्यांनी कमाल आणले त्यांच्यासाठी देखील मिस्टर बाम साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज झालाय. 13 वरती 3. 6 बॉल 24 करायचे आहेत. आता पुन्हा एकदा नामी संधी आहे. एलईडी टीव्ही जर का कोणी पटकावली नाही तर ती जाईल प्रेक्षकांना. एका हाताने झेल पकडला प्रेक्षक कमाल कॅश तर 55,555. 2 हाताने पकडला तर 21,000 प्रेक्षकांसाठी. क्या बात आहे. जर का मिस्टर बाम कॅमेरामन पुढच्या वर्षी विभाग प्रमुख चषकात आला कॅमेरामन करण्यासाठी भूमिका बजावण्यासाठी तर जेवढ्या रात्री येईल तेवढ्या प्रत्येक तासाला रोशन दादा मोरे यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. तासाला कोण करू शकतं काम तर ते वावरले करत करू शकतात. थोडं थांबा बांजो वाले, थोडं थांबा. मॅच अजून दूर नाहीये. एका षटकाराला तर धारणी संघ मुसंडी मारेल. एक तर विभाग प्रमुखांचा संघ आहे. मला वाटतं चातक पक्षापेक्षा डेंजर वाट पाहिला पुढच्या स्पर्धेची. खरी गोष्ट आहे. संदेश रात्रभर उभा आहे त्या जागेवर बसलेला नाही आहे. क्या बात आहे. हीच तर खरी मेहनत आहे. प्रचंड मेहनत. त्याचं वैशिष्ट्य तो रात्रभर उभा आहे. क्या बात आहे. त्याचंही कौतुक करायला गेले. स्वतः हरिभक्त परायण आहे, माळकरी आहे. 6 बॉल आणि 23 धावा. मॅच ऑन. आपण सामन्याकडे जाऊया. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये आता आक्रमण करायचं फलंदाजांना. तन्मय ठोंबरे ज्याच्याकडे कॅलिबर जो मोठे फटके मारू शकतोय तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. हाफ ट्रॅकर ऑन द राईट. व्हाट अ शॉट. अफलातून टायमिंग. लॉंग ऑन ला रिले कॅच. येस इट इज द मॅक्सिमम षटकार.
केलेली नाही. आता 5 बॉल विजयासाठी 17 धावांची गरज. प्रसाद विचार यांच्या पहिल्याच- डान्स साठी रोशन दादा मोरे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. पहिल्याच बॉल वरती षटकार रोशन सर. आणि ग्राउंड वरती आता आग लावली या फलंदाजाने, काय फटका मारलाय. या बोला गोलंदाजचं कमबॅक, वाईट बॉल. क्या बात आहे, व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. शेवटचे 5 बॉल 16 ची गरज. विजयासाठी 16 धावांचं समीकरण. जबरदस्त मॅच. Final match. फायनलचा हा सामना हाय व्होल्टेज होत चाललाय. यापेक्षा फायनल मॅच काय असू शकते. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी स्वर्गीय पांडुरंग अण्णा मोरे या क्रीडांगणावरती. आणि तन्मय commentary ठोंबरे box आता साठी विजयाचे स्वप्न दाखवलेत धारणीकरांना. काय बॅटिंग केले, बॅटिंग आवडले असेल तर एक जोरदार जोरदार टाळ्या. डाव द्या. क्या बात आहे. चेंडू मध्ये विजयासाठी 16 रिव्ह्यू वापरलाय. रिव्ह्यू फिल्डिंग टीमने रिव्ह्यू वापरलेल्या रिव्ह्यू प्रत्येक क्षण वापरला. व्हाईट महत्त्वाचा बॉल आहे. चेक केला जाईल. अप्रतिम सामना, मेगा फायनल. आता मात्र बसलेले प्रेक्षक उभे राहिलेल्या या सामन्याचा आनंद घेताना इट्स अ फेअर डिलिव्हरी. इक्वेशन सांगतो गोरख रसाल. आता 4 बॉल. विजयासाठी 4 चेंडू 5 चेंडू 4 चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज. तन्मयला मात्र संधी आहे. आक्रमक खेळाडू आहे. काय फटका त्याने मारला. 4 मला- बॉल 17 धावा. प्रत्येक प्रेक्षकाला मला सांगायचे, प्रत्येक चेंडू मागे टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा. कमबॅक होतोय. डॉट बॉल नंतर टाळ्या होतात किरवलीकरांच्या. डॉट बॉल आला. आता शेवटचे 3 बॉल आणि 17 धावा. एक लाईट शो होऊ शकतो, कारण आपले टॉवर्स ऑफ होतात. जेवढे प्रेक्षक आहेत फक्त तयारीत राहा. आपल्या खिशातला मोबाईल फक्त बाहेर काढा. 3 चेंडू बॉल आणि विजयासाठी 17 17. धावा. धारणीकर म्हणत असतील आता तन्मयला मार भावा. 3 मध्ये 17 बनवायचे आहेत. मोठाच फटका मारावा लागेल. दबाव गोलंदाजावरती दबाव. आहे. काही होऊ शकतं या मॅच मध्ये. तन्मय पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो एवढं क्षमता त्याच्यामध्ये देखील आहे. अंतिम 3 बॉल आणि 17चं हे समीकरण मॅच मध्ये प्रेक्षक आलंय. कुठेही जाऊ नका, कारण यानंतर इलेक्ट्रिक स्कूटी कोणाला, LED टीव्ही कोणाला हे आपल्याला समजणार आहे. 3 बॉल 17 धाबांची गरज विजयासाठी. आणखी एक चेंडू निर्धाव टाकला पठ्ठ्याने. कमाल करून टाकले ते सुमित भोईरने. आणि आता 2 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 17 धावांची. परंतु मित्रांनो, विभाग प्रमुख चषक शिवतेज क्रीडा मंडळ वाबर्ले यांची स्पर्धा, वाबर्लेकरांची स्पर्धा आवडली असेल तर शेवटचा टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या सर्व प्रेक्षकांना विनंती करेल. रोशन सर आयुष्यभर लक्षात राहिली क्रीडा स्पर्धा. अगदी क्रीडा स्पर्धेमध्ये उद्योजक चंदूजी राणे बघा आता आयवा कॅच विभाग प्रमुख यांच्या संध्या समवेत शेवटचे सध्या 2 बॉल चर्चा बाकी चालू आहेत. 2 बॉल बाकी आहेत. प्रेक्षकांनो अजून संधी नाही गेलेली नाहीये. शेवटचे 2 बॉल लक्ष द्या. 2 हातात 21,000 55,000 2 2 शेवटचे बॉल आले. चेंडू. 2 बॉल क्या मध्ये बात तरी. आहे. तेजस यांच्या कॅच साठी रामदास पाटील साहेबांकडून 500 रुपयांचं कॅच प्राइज देण्यात आलं. आता लक्षात असू द्या मित्रांनो, आपापल्या जागी आपण इथे उभे राहा, कारण हे शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. वावरलेकरांनी ठरवलंय की तुम्हाला पारितोषिक द्यायचे. तुम्ही दोन्ही हाताने जरी कॅच पकडली, पहिली कॅच सर्वांसाठी, सर्वांसाठी रोख रक्कम 55,555. क्या बात तयारीला आहे. राहा. मनाचा मोठेपणा काय असं हे आमच्या आयोजकांनी दाखवून दिलंय. शेवटचे 2 बॉल. आता प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. 2 हाताने जरी झेल टिपला तरी मात्र पारितोषिक मिळेल. 55,555. क्या बात आहे. जोरदार टाळू द्या मॅच साठी. शेवटचा सामना. हो, इथे बॅटर मिस झालाय. प्रेक्षक म्हणत असतील अरे मार रे मार देवा मार, 55,000 मिळू दे. शेवटची संधी. क्या बात आहे. तर शेवटचा हा चेंडू बाकी आहे. 1 लाख रुपये आता 1 लाख विभागासाठी. रुपये. दोन्ही हाताने शेवटचा catch बॉल. पकडा. आता 1 लाख रुपयाचं पारितोषिक. एकदा जोरदार टाळू द्या या स्पर्धेसाठी. विभाग प्रमुख चषक 2026 चा हा मेगा फायनलचा सामना. शेवटचा बॉल 1 लाख. प्रेक्षक कमाल कॅचसाठी. हो, मारलाय परंतु नाही आणि विजयी झालाय. कर्जतचा श्री भैरवनाथ किरवली संघ विभाग प्रमुख चषक त्यांनी जिंकलाय. कर्जतकरांचं स्वप्न त्याने पूर्ण केलंय.